भिवंडीमधील नालेसफाई ही कागदावरच असल्याचं चित्र दिसतंय। महापौर नारायण चौधरींकडून नालेसफाईची पाहणी करण्यात आली। कामानुसारच ठेकेदारांना पैसे देणार असा इशारा महापौर चौधरी यांनी दिलेला आहे। नमस्कार। ती माझी विशेष एक आहे की मी इथेच राहायला माडा कॉलनी राहायला मी आहे माणूस आहे। ते नाला तिचे 5 वर्ष झाला इथे खाली पडला। ती पुलाचे काम होत नाही। हे पुला मागचे पूल आता तुटलेले आहे। ती कधी पण खाली पडणार, त्याचं कोण ऐकत नाही। एकही नाला सुद्धा साफ नाहीये आणि जे परिस्थितीने हे लोक साफ करतायत यांची जी साफ करण्याची पद्धत आहे ती बेकार आहे आणि यांची अशीच पद्धत असल्यामुळे भिवंडीकरांना खूप त्रास होणार आहे। त्यांच्या घरी पाणी साचणार आहेत, त्यांचे घर डुबणार आहेत। 6 तारीख को महापौर साहब ने जो सख्त आदेश दिया था कि इसको तुरंत ताबड़तोड़ इसकी सफाई किया जाए और जेसीबी उतार कर, लेकिन महानगर पालिका के न अधिकारियों के कान पे जूं रेंग रहा है और न ही ठेकेदारों को। उसी तरह से ऐसे कैसे ही अभी ये पड़ी हुई है, तो ऐसा प्रतीत होता है कि न महानगर पालिका को कान पे जूं रहेगा और न ही ठेकेदारों को। मतलब महापौर के आदेश का किसी भी प्रकार का कोई असर नहीं पड़ रहा है। पण जो आज पर्सेंटेज प्रमाणे 51 पर्यंत झालेली आहे, पण मी त्या 51 मध्ये मी समाधान मलाही नाहीये। नालेसफाई कशी व्हायला पाहिजे, आज पण लोक वरून बघितलं सगळं असं वाटतं की साफ केलंच नाही असं वाटतं। टक्केवारी फक्त कागदपत्री न बघता प्रत्यक्ष झालेला आहे का ही विनंती आहे माझी। मला बाकी कुणावर आक्षेप करायची नाहीये, मला फक्त लोकांची समस्या दूर झाली पाहिजे म्हणून माझं हे मत आहे। ठेकेदारांना बिल अदा करू नये आणि प्रत्यक्ष काम पाणी झाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतरच बिल अदा करा ही माझी विनंती आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल गजरे आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। भिवंडी नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आपण पाहू शकता याच ठिकाणी गेल्या महिन्यापासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे। आपण याच नाल्याची बातमी लावून धरली होती। गेल्या 6 तारखेला महापौर सुद्धा या नाल्यावर दौरा केला असून महापौरांनी नालेसफाई झाले नसताना ज्या विचारत अधिकारी असतील ठेकेदारांनी ज्या विचारला होता आणि त्यावेळेस तातडीचे आदेश दिले होते की लवकरात लवकर ही नालेसफाई व्हावी। अवघी 4-5 दिवसात पाऊस येऊन ठेपला असून भिवंडी ठिकठिकाणी अजूनपर्यंत नालेसफाई झालेली नाही अशी नागरिकांची ओरड आहे। त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याला विचारलं असता नालेसफाई टक्केवारी काय, तर 48% काम झाल्याचं अधिकारी सांगत आहेत। तसं पाहता अशीच परिस्थिती राहिली तर येत्या 4 दिवसात पाऊस पडल्यानंतर नालेसफाई होईल किंवा नाही तर याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार असून पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।